नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी घटक आहे अपूर्णांक भाग 1 त्यातला भाग 1 आपण पाहणार आहोत अंश व छेद. चला तर मग बघूयात. इकडे बघा, इकडे 2 अंश आणि 5 छेद आणि 6 अंश 15 छेद या अपूर्णांकाच्या अंशामध्ये आणि छेदामध्ये काही विशेष संबंध दिसतो का? काय बघायचं? 2 अंशात आहे, छेदात किती आहे? 5 आहे. त्यानंतर बरोबर घ्या 6 छेद 15. बोलू नका, इथे लक्ष द्या. 2 अंश छेदामध्ये 5 आहे, इथं 6 अंश आहे, छेदामध्ये 15 आहे. याच्यामध्ये तुम्हाला काही विशेष संबंध दिसतो का? याच्यामध्ये काही तुम्हाला साम्य दिसतं का? तर इकडे बघा, याच्यामध्ये जर आपण काय बघा 2 ची तिप्पट, 2 ची काय 2 ची तिप्पट केली तर काय मिळतं बघा. 2 ची तिप्पट केली, तिप्पट करणे म्हणजे काय? 2 ला 3 ने गुणणे. 2 ची तिप्पट केली तर बेत्रिक 6. तिप्पट म्हणजे 3. बेक बे बेदून 4 बेत्रिक 6. 2 ची तिप्पट केली त्यावेळेस 6 हे मिळालं. त्यानंतर तसंच आता ज्यावेळेस अंश असेल किंवा छेद असेल, अंशाची तिप्पट केली तर त्याच वेळेस आपल्याला छेदाची देखील तिप्पट या ठिकाणी दिसते. कसं बघा, 5 ची तिप्पट काय होणार आहे मग? 5 ची तिप्पट बघा या ठिकाणी 5 ची तिप्पट म्हणजे 5 चा पाढा 3 पर्यंत म्हणा. 5 त्रिक 15 म्हणजे 5 ची तिप्पट काय येणार आहे? 15 म्हणजे 5 त्रिक 15. साम्य काय आहे? अंशामध्ये आणि छेदामध्ये साम्य आहे. म्हणजे अंशाची तिप्पट 6 आहे, म्हणजे अंशाची तिप्पट केली असता समोरची संख्या मिळालेली आहे. त्याचबरोबर छेदाची तिप्पट केली त्यावेळेस 15 मिळालेले आहे. हे काय याच्यामध्ये साम्य आहे. म्हणजेच काय बघा, म्हणजेच अपूर्णांकातील अंशाला व छेदाला, म्हणजे बघा ही अपूर्णांक संख्या आहे. ही कसली सगळ्यात महत्त्वाची संख्या कसली आहे? अपूर्णांक संख्या आहे. अपूर्णांक संख्यामध्ये छेदाला व अंशाला शून्येतर म्हणजे शून्य वगळून कोणत्याही संख्येने काय केला असता, कोणत्याही संख्येने गुणले तर त्या अपूर्णांकाशी सममूल्य असलेला अपूर्णांक आपणास मिळतो. सममूल्य असलेला अपूर्णांक आपल्याला मिळतो. म्हणजेच काय, 2 ची तिप्पट 6 झालेली आहे, 5 ची तिप्पट 15 झालेली आहे. म्हणजे 2/5 बरोबर 6/15. हे चिन्ह का लिहिलेले आहे? कारण 2/5 म्हणजे 6/15. जर याला आपण नंतर भागलं कशाने बघा, 6/15 ही संख्याला जर आपण काय केलं 3 तिप्पट केली होती. सुरुवातीला काय केलं आपण? तिप्पट केली होती. या ठिकाणी काय करू आपण, याला आपण संक्षिप्त रूप देऊ, म्हणजे सममूल्य आहे का बघू. कसं झालं मग बघा, म्हणजेच काय 3 न भागला असता या बी संख्येला 3 म्हणजे अंशाला 3 न भागूयात आणि छेदाला देखील 3 न भागूयात. 3 दोन्ही 6, 3 1 3, 3 दोन्ही 6. मग इथे आलं किती आलं? 2 आलं. त्याचबरोबर 3 1 3, 3 5 15. म्हणजेच काय, अपूर्णांक संख्यामध्ये अंशाला व छेदाला शून्येतर संख्येने गुणले असता आपला काय होतो, अपूर्णांक जो आहे ना तो पूर्ण मिळणारा अपूर्णांक हा सममूल्य असतो. म्हणजे त्याचं मूल्य देखील समान असतं. आलं लक्षामध्ये? धन्यवाद. आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.